नवी मुंबईमध्ये एक शिवाजी मासाळ म्हणून एक ॲडव्होकेट आहे. तर शरद देशपांडे सावकार जे आहेत त्यांच्याविरुद्ध याचिका दाखल आम्ही करायचं ठरवलं. तर काय झालं की ॲक्च्युली आम्हाला शरद देशपांडे आमच्या जीवावर उठला होता. कारण त्यांनी बाळासाहेब कोळेकर आर आर पाटलांची पीएचची सेटिंग केलं होतं, त्याला लाच दिली होती. आणि त्याच्या अगोदर काय झालं होतं, एक रवींद्र देशपांडे नावाच्या सावकाराने फार धिंगाणा घातला होता. तर त्याच्यावर आम्ही ॲक्शन घेतली होती. त्याला अरेस्ट झाली होती त्याची बायको, आणि घरात 4 कोटीची कॅश सापडली. इतका गरीब भोळा राहायचा तो. नंतर कळलं की त्या रवींद्र देशपांडे त्याच्या भावाचा मर्डर केलेला आहे. हे सीमा काळे नावाच्या त्याच्या वहिनीने आम्हाला सांगितलं. ह्याच्यामुळे हादरले सगळे लोक. बाकीचे सगळे सावकार मध्यमवर्गीय जे होते पांढरे पैसे सगळे हादरले. तर शरद देशपांडेंनी सांगितलं की आता ह्याला भास्करशीला संपवलंच पाहिजे. कारण त्यांनी सांगितलं पण कोर्टात की वी वॉन्ट ब्लड, भास्करशीज ब्लड, हमको इसको खतम करना है. तर ठीक आहे, मग ते झालं सगळं. तर त्यांनी काय केलं, हे शिवाजी मग आम्हाला धमकी आली की नाही, तुमचा आज रात्री एन्काउंटर होणार आहे. तर आम्ही संध्याकाळीच निघालो पुण्यावर. आणि मग मी मासाळला फोन केला ॲडव्होकेट की काय करायचं. तर नवी मुंबईमध्ये आम्ही एका हॉटेलमध्ये रात्र काढली. म्हणजे आम्ही मारलेच जाणार होतो खरं म्हणजे. मग त्यांनी ते हॉटेल रूम मॅनेज केल्यावर तर वकिलावर पण विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा, हाय मॅनेज होऊ शकतो. रात्र कशी तरी काढायची. पण मी रात्री जागाच होतो, मनीषा झोपली होती. म्हणलं भाई काय झालंच तर अटॅक होईल माझ्यावर, होईल बाहेरच्या बाहेरच रूमच्या हॉटेलच्या. म्हणजे काय दहशत होती. व्हॉट्सअप नव्हते, फोन कॉल कोण, म्हणजे म्हणजे आमच्यासारख्या कपलला हे सगळं काहीच करू शकत नव्हतं, काहीच नाही. मग नंतर त्यांनी मासाळनी याचिका दाखल केली. 2-3 हिअरिंग झाल्या वगैरे वगैरे. मग एक दिवशी त्याचा फोन आला की आपली याचिका रिजेक्ट झाली. आणि मी खूप जबरदस्त आर्ग्युमेंट केलं वगैरे वगैरे. तर म्हटलं बरं. आणि पण असं झालं तसं झालं. म्हटलं ठीक आहे. मग त्याला मी एक धक्का दिला. म्हटलं तुम्ही जे आर्ग्युमेंट केलं ना कोर्टात, हायकोर्टात, मस्त केलं. तुम्हाला कसं काय माहिती. म्हटलं माझ्या माणूस तिथे होता ना. त्याला एकदम शॉक बसला. कारण त्याने आर्ग्युमेंट वगैरे काही केलेलंच नव्हतं. त्याने दुसऱ्या पार्टीकडून पैसे खाल्ले होते. आणि पैसे खाल्ल्यात ते सगळं सेटिंग झालं सगळं. हे कसं फसवलं जातं, काय काय गोष्टी होतात. आणि पुढे त्याला एक्सप्लेनेशन मागितलं मी, ऑर्डर काय काय नाही, सगळं वाइंड अप झालं ते. तुम्ही न्यायाधीश विकत घेऊ शकता, तुम्ही वकील विकत घेऊ शकता, तुम्ही व्यवस्था विकत घेऊ शकता, पोलीस. म्हणून राजकीय लोकांचं बघा ना, त्यांना गृहमंत्रालय पाहिजे, त्यांना गुंड पाहिजे, अंडरवर्ल्ड पाहिजे, दहशत आहे ना. मीडिया, तुम्ही ऐकलं की मीडियाच्या मार्फत, गुंडांच्या मार्फत हल्ला करायचा, माणसं फोडायची, कुटुंब फोडायचं. सत्ता म्हणजे काय माहिती का, दहशत म्हणजे सत्ता. हे लोकशाही वगैरे बकवास आहे हो. हे दिखावा आहे सगळा. काही थोडं गरीब लोकांना न्याय मिळतो, बाकीच्या लोकांना न्याय मिळतो वगैरे. हे सगळं सेटिंगवर चालतं सगळं. तर एवढी पॉप्युलेशन आहे, वकील नाही, कोर्ट नाही, न्याय नाही, कोण बघणार सगळे. कोट्यवधी केसेस पडलेले आहेत. तुमचं असेल सेटिंग बिटिंग, तुमच्याकडे जात पाहिजे, पैसा पाहिजे, अंडरवर्ल्ड पाहिजे, गुंड पाहिजे, मॅनेजमेंट पाहिजे, तर तुम्हाला जेल, पोलिस सगळं मॅनेज करता येतं. असं सगळं आहे. म्हणून आता राजकीय लोक धमकी देतात ना की आमची सत्ता आली की तुम्हाला जेलमध्ये टाकू. ह्याचा अर्थ हा आहे. तर हे कसं झालं सांगा.